आशाताई भोसलेंसारख्या एक इतक्या मोठ्या कलाकार आहेत, त्या पाणीपुरी कशा खातात? का मी त्यांच्यावर पाणीपुरी खाल्ली आहे. तर मी तेव्हा काय बघत असतो की पाणीपुरी खाताना ते किती सहज असतात. ही सहजताच असते ना, की आपल्या संस्कृतमध्ये म्हणतात उपाधी. तर तुमच्या उपाधी तुम्ही स्वतःला किती चिकटवून घेतले आहेत आणि त्या सगळ्या तुमच्या उपाधी आहेत ते मातीचे कुले आहेत, ते पडणार आहेत खाली सुकल्यावर. हे लक्षात घेऊन तुम्ही काय करता? हा हा तर उद्योजकाला मी पाहत असतो की हा माणूस त्याच्या सत्तेकडे कसा पाहतोय आणि मी शिकत असतो त्यांच्याकडून की अरे काही जण त्या सत्तेकडे, त्याला आलेली सत्ता आहे तिच्याकडे पूर्ण साधन म्हणून बघतात. मग ह्या उद्योजकाकडून मी शिकतो. काही जण असतात ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवनामध्ये इतका सुंदर कॉन्ट्रीब्यूट करतात, त्यांच्याकडून मी शिकतो. बरं, हे सगळे काही ज्येष्ठ असायला पाहिजे तसं नाही आहे. त्याच्यातले अनेक जण माझ्यापेक्षा वयाने सुद्धा कमी असू शकतात.